मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मॉकअप हे का महत्त्वाचे आहे. तर बऱ्याचदा मित्रांनो, आपण भरपूर वेगवेगळ्या नवनवीन डिझाईन बनवतो, पण डिझाईन बनवल्यानंतर आपल्याला ती कशा प्रकारे दिसते हे प्रॉपरली आपल्याला देखील बऱ्याचदा समजत नाही. असे भरपूर प्रॉब्लेम आहेत की आपली डिझाईन कशी दिसेल, कस्टमरला आवडेल की नाही. आपण भरपूर मोठं काम केलं आहे, पण त्याचं आउटपुट, त्याचं पेमेंट आपल्याला योग्य पद्धतीने भेटेल का नाही. तर हे संपूर्ण प्रश्न असतात. तर यावर एकच सोल्युशन आहे मित्रांनो. जेव्हा आपण कस्टमरला आपली डिझाईन ही फायनल देत असतो, तेव्हा तो कस्टमर पहिल्याच डिझाईनमध्ये कोणतंही चेंजेस न सांगता जर त्याला इम्प्रेस करायचं असेल, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही प्रत्येक कामाला मॉकअप यूज करा. आता ते मॉकअप कुठे भेटेल काय हे तुम्हाला मी वेगळ्या व्हिडिओत सांगेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त सांगणार आहे की मॉकअपचं महत्त्व आणि मॉकअप हे कशा प्रकारे आपण यूज करू शकतो, काय यूज करायचं. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की समजा आपण डिझाईन बनवली, कस्टमरला आपल्याला द्यायची. कस्टमर आपल्याला माहिती आहे नक्कीच कस्टमर त्याच्यात भरपूर चेंजेस काढेल. तर ते चेंजेस अवॉइड करण्यासाठी तुम्ही मित्रांनो हे मॉकअप फाईल प्रोव्हाइड करत जावा, जेणेकरून कस्टमरला जर फायनल समजले की आपली ही डिझाईन, आपण ही बनवलेली डिझाईन ही अशा प्रकारे दिसणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा ते आपण पाठवतो तो पहिल्या इम्प्रेशनमध्येच हा फायनल करून टाकतो. बऱ्याचदा असं झालं आहे मित्रांनो, मी देखील स्वतः डिझाईन बनवलेल्या मी बऱ्याचदा मॉकअप फाईलचा यूज करून हे कस्टमरला देत असतो. आता तुम्हाला दाखवायचं तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बरेच असे आपण पेजवरती बरेच अशा डिझाईन टाकलेले आहेत. तुम्ही चेक करू शकता आपल्या इंस्टाग्रामचं पेज, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचे लिंकवर तुम्ही जाऊन आपला अकाउंट देखील तुम्ही चेक करा. भरपूर अशा पण मॉकअपचा यूज करून आपण कस्टमरला इम्प्रेस करू शकतो. बाकी जर रिअल लाईफ लुक हे कशा प्रकारे आहे, बऱ्याचदा स्क्रीनवरती, मोबाईलवरती किंवा PC लॅपटॉपवरती आपल्याला समजत नाही, अशा भरपूर गोष्टी होतात. पण त्यासाठी मॉकअप महत्त्वाचे. बाकी तुमचा स्वतःचा जेव्हा तुम्हाला पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असतो, क्लायंटला समजा मोठं क्लायंट आलं, मोठं काम असेल, तर तेव्हा क्लायंटला पोर्टफोलिओ दाखवणं महत्त्वाचं असतं. तर क्लायंट आपला पोर्टफोलिओ पाहूनच आपल्याला काम देत असतो. जेव्हा आपला पोर्टफोलिओ एकदम स्ट्रॉंग असेल तेव्हाच तो आपल्याला काम देईल. आता आपण नॉर्मल डिझाईन दाखवलं तर कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही, कारण नॉर्मल डिझाईन कस्टमर आपल्याला का देईल असं होतं, बऱ्याचदा होतं. नाही असं नाही, क्वचित आपल्याला क्लायंट असते ते ठीक आहे म्हणतात की बाबा करून टाका. पण बऱ्याचदा जेव्हा आपल्याला मोठं काम घ्यायचं असतं तेव्हा आपण मॉकअप हे बनवले पाहिजेत, आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते ॲड केले पाहिजेत. आता पोर्टफोलिओ कसा बनवायचा ह्या देखील एक वेगळा पॉईंट आहे, त्यावर देखील आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्यापूर्वी तुम्ही हे मॉकअप हे कशा प्रकारे काय ह्या गोष्टी नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत. पण पॉलिटिकल डिझाईन बनवतो, मंथली डिझाईन बनवतो, ह्याचं देखील आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे. त्याची मी मोबाईलमध्ये ते तुम्हाला कशा प्रकारे आपण ते इंस्टाग्रामची पोस्ट वगैरे करू शकतो हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच ती व्हिडिओ तुम्ही पहा. त्यात आपण तुम्हाला फाईल देखील दिलेली आहे, ज्याचा यूज करून तुम्ही तुमची डिझाईन, तुमचा पोर्टफोलिओ नक्कीच 100% बिल्ड करू शकता. तर ती व्हिडिओ देखील तुम्ही पहा, त्याच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. त्याची मटेरियलची लिंक किंवा जे PLP फाईल आपण तुम्हाला देणार आहे त्याची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. बाकी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बाकी तुम्हाला ह्या व्हिडिओत कोणत्या गोष्टी समजल्या, कोणत्या गोष्टी समजल्या नाहीत हे देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.